पुनर्निर्माण किया गया है। इनके द्वारा कई प्रकार के असाध्य और गंभीर रोग जैसे कि ब्रेन इंजरी, स्पाइनल कॉर्ड इंजरी, कैंसर, स्ट्रोक, डायबिटीज इत्यादि के इलाज में आश्चर्यजनक परिणाम मिले हैं। इनके हजारों वर्ल्ड वाइड टेस्टिमोनियल्स आपको आसानी से इंटरनेट पर उपलब्ध हो जाएंगे। दोस्तों, इससे पहले कि हम डबल स्टेम सेल्स के बारे में ज्यादा जानकारी लें, हमारे पास स्टेम सेल की जानकारी होना बेहद जरूरी है। स्टेम सेल्स थेरेपी चिकित्सा जगत की अब तक की सबसे बड़ी और महान खोज है, जिस तकनीक के माध्यम से असाध्य रोगों का इलाज और अंगों का पुनर्निर्माण संभव हो सका है। दोस्तों, जैसा कि हम जानते हैं कि कोशिका जीवन की सबसे सूक्ष्मतम इकाई है। कोशिकाओं से उत्तक, उत्तकों से अंग और अंगों से बनता है संपूर्ण शरीर। शरीर का निर्माण जिन 220 तरह की अलग अलग कोशिकाओं जैसे मस्तिष्क की कोशिका, हृदय की कोशिका, अस्थि व मांसपेशियों आदि से होता है, स्टेम सेल इन्हीं 220 तरह की कोशिकाओं को बनाती है। सबसे प्राथमिक स्टेम सेल शिशु के जन्म के समय जो नाल माता और बच्चे के बीच पाई जाती है, उसमें पाए जाते हैं। इनके संरक्षण के लिए वर्तमान में कई स्टेम सेल बैंक्स उपलब्ध हैं। इन स्टेम सेल्स का उपयोग बच्चे को भविष्य में होने वाली किसी भी भावी दुर्घटना या बीमारी से बचाने के लिए किया जा सकता है, लेकिन इसका उपयोग सिर्फ उसी व्यक्ति के लिए किया जा सकता है जिसकी ये होती है। किसी दूसरे इंसान के लिए इसे उपयोग में नहीं लाया जा सकता। इनोवेशन ऑफ डबल स्टेम सेल्स। 2008 में स्विट्जरलैंड के साइंटिस्ट डॉक्टर फ्रेड जूली ने ग्रीन एप्पल और ग्रेप्स के स्टेम सेल के सर्वेक्षण में पाया कि ये ह्यूमन स्टेम सेल से मिलते जुलते हैं, जिससे उन्होंने डबल स्टेम सेल्स की खोज की। इसके लिए उन्हें यूरोपियन इनोवेशन अवार्ड 2012 से सम्मानित भी किया गया। डबल स्टेम सेल्स और ट्रिपल स्टेम सेल्स के निर्माण घटक। डबल स्टेम सेल्स और ट्रिपल स्टेम सेल्स पूरी तरह से हर्बल और नेचुरल प्रोडक्ट्स हैं, जिनके निर्माण में एप्पल स्टेम सेल्स, ग्रेप स्टेम सेल्स और ब्लूबेरी व अकाई के एक्सट्रैक्ट्स का प्रयोग किया जाता है, जो शरीर की कोशिकाओं को अंदर से पोषण प्रदान कर त्वचा को पुनः जवान करता है, साथ ही कोशिकाओं को सक्रिय कर जीवन शक्ति बढ़ाता है। डबल स्टेम सेल्स की सेवन विधि। डबल स्टेम सेल के एक पाउच को जीभ के नीचे डालकर कुछ समय तक रहने दिया जाता है, जिससे यह लार में मिलकर जीभ के नीचे की तंत्रिकाओं द्वारा अवशोषित होकर सीधे मस्तिष्क तक पहुंच जाता है और बिना स्टमक प्रोसेस के सिर्फ 4 मिनट में काम करना शुरू कर देता है। डबल स्टेम सेल पूरी तरह सुरक्षित प्रोडक्ट है जो नैनो तकनीक पर काम करता है। साथ ही ये प्रोडक्ट 10 लाख USD यानी तकरीबन 6.5 करोड़ से इंश्योर्ड भी है। डबल स्टेम सेल्स और ट्रिपल स्टेम सेल्स के टेस्टिमोनियल्स। आइए दोस्तों, अब हम डबल स्टेम सेल्स और ट्रिपल स्टेम सेल्स के कुछ टेस्टिमोनियल्स और रिजल्ट्स पर नजर डालते हैं। कैंसर का ठीक होना। ब्लड कैंसर का ठीक होना। Phytowiz is the genesis of stem cell in treatment and prevention of diseases. Stem cells undifferentiated cells होते हैं, बायोलॉजिकल सेल्स जिन्हें खास प्रकार के सेल्स में बदला जा सकता है और इन्हें डिवाइड करके ज्यादा स्वस्थ स्टेम सेल्स बनाए जा सकते हैं। ये यूनिवर्सल सेल्स होते हैं। ये मदर सेल्स हैं जिसके पास किसी भी प्रकार के सेल्स में बदलने की एबिलिटी होती है। ये अपने आप को फिर से नया बना सकते हैं। जीवन को बनाने वाले ये बिल्डिंग ब्लॉक्स भविष्य की सबसे उपयोगी रिपेयर किट होने वाली है। जब एक स्टेम सेल डिवाइड होता है तो हर नया सेल या तो स्टेम सेल बनकर रह सकता है या फिर किसी खास कार्य करने वाले सेल में बदल सकता है। उदाहरण के लिए रेड ब्लड सेल्स, ब्रेन सेल्स, मसल सेल्स आदि। फाइटोविज किससे बना है? फाइटोविज बहुत ही सावधानी से चुने गए प्लांट स्टेम सेल से बना है, जिसमें मालुस डोमेस्टिका फाइटोसेल टेक, सोलर वाइटिस फाइटोसेल टेक, एसेरोला चेरी पाउडर, ब्लैक गोजी एक्सट्रैक्ट, लूटीन, जियाजेंथिन, बिलबेरी, एस्थाजेंथिन, रेसवेराट्रॉल, ग्लूटाथायोन, रोज हिप एक्सट्रैक्ट, विटामिन ब्लेंड, अल्फा लिपोइक एसिड और बीटा कैरोटीन होते हैं। फाइटोविज कैसे काम करता है? फाइटोविज वर्क्स इन द फॉलोइंग वेज: rejuvenation, regeneration, repair of any damaged cell or tissue of the body. नमस्कार
माझं नाव अमृता आहे. माझ्या आईला बीपीचा त्रास होता, तिची स्किन डॅमेज झाली होती, तिच्या हातापायांची हाडं दुखायची, विकनेस होता आणि एखादी ठिकाणी मुकामार लागला तर तिला तिथं टेंगूळ येऊन राहायचे रक्त साखळल्यामुळं. त्याचप्रमाणे तिला व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हाताचा थरकाप व्हायचा आणि सोबतच तिला भूक वगैरे न लागणे हा प्रॉब्लेम होता आणि तिला जवळचं वाचता येत नव्हतं, इतका तिचा चष्म्याचा नंबर होता. त्यानंतर 15 जुलैला मी हे मम्मीला माझ्या फायटोविज दिलं आणि 15 ते 17 दिवसांमध्येच तिला खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. तिला भूक लागायला चालू झाली, तिला व्यवस्थित झोपणं चालू झालं, डोळ्यात मास वाढायचा जो तिला प्रॉब्लेम होता तो कमी झाला. त्याचप्रमाणे तिच्या हातापायांची हाडं दुखणेही कमी झाली. बीपीची गोळी न खाल्ल्यामुळं तिला धाप लागणं किंवा एखादं काम न होणं या गोष्टी व्हायच्या तर त्यासुद्धा बंद झालेल्या आहेत. आणि तिला जो टेंगूळ येऊन राहण्याचा प्रॉब्लेम होता रक्त साखळल्यामुळं तर ते टेंगूळसुद्धा कमी झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचा चष्म्याचा नंबर कमी झालेला आहे. ती विदाऊट चष्मा आता जवळचं वाचू शकते. ते शक्य झालं फक्त आणि फक्त या फायटोविजमुळे. त्यामुळं मी फायटोविजला थँक्यू म्हणेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट महिना हा सणांचा महिना समजला जातो, पण सणांचा महिना समजण्याबरोबरच हा एक आजारांचा महिनासुद्धा आहे. सो मी स्पेशली तुम्हाला सजेशन करेल की आजारी होऊन सण साजरा करण्यापेक्षा मी फायटोविज घेऊन निरोगी राहा. सो थँक्यू फायटोविज. नमस्कार, माझं नाव अभिजित भांडवलकर. मी पुण्यातून बोलतो आहे. मला अर्धडोकीचा त्रास, झोपेचा प्रॉब्लेम, पित्ताचा त्रास, ॲसिडिटीचा त्रास आणि बॅक पेनचा त्रास खूप होत होता. तर मी यावरती खूप दवाखाने केलेले आहेत, खूप गोळ्या खाल्ल्यात, पण मला पाहिजे तेवढ्या उपचारामध्ये फरक जाणवलेला नाही आणि प्रकृती पण एवढी सुधारलेली नाही. तर मला माझ्या मित्राने फायटोविज घेण्याचा सल्ला दिला, तर मी आज 17 दिवस झालं ते फायटोविज घेतो आहे. त्या फायटोविजमुळे मला पहिल्या 5 दिवसामध्ये माझा झोपेचा प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व झालेला आहे. तर डोकेदुखी अर्ध डोकेदुखी होती, त्याचा पण खूप त्रास कमी झालेला आहे. पित्ताचा पण त्रास खूप कमी झालेला आहे. आणि मी आज 17 दिवसामध्ये माझा 95% त्रास खूप कमी झालेला आहे. बॅक पेनच्या त्रासाने मला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. मी आता स्वतः उठतो आहे आणि स्वतः बसतो पण आहे, कोणाचा आधार न घेता. ते शक्य झालं ह्या फायटोविजमुळं. थँक्यू फायटोविज. नमस्कार, मी आशा सोनावणे, कोली, रायगडहून. मला वाताचा त्रास होता, मायग्रेन होतं आणि पित्त म्हणजे मला जळजळ व्हायची. त्याच्यामुळे मग मी फायटोविज चालू केलं. फायटोविज चालू केल्यानंतर माझा वाताचा त्रास खूप कमी झाला. त्याच्यानंतर मायग्रेन पूर्ण गेलेलं आहे आणि पित्तही गेलेलं आहे. मला बद्धकोष्ठता होती, बद्धकोष्ठताही झाली. त्याच्यानंतर आता मी व्यवस्थित आहे. माझे सगळे आजार गेलेले आहेत आणि ते फक्त आणि फक्त फक्त 31 दिवसामध्ये पॅरालिसिस पेशंटला आलेला रिझल्ट. हातपाय हलणे, जीभ मुवमेंट करणे, व्यवस्थित जेवण जाणे, व्यवस्थित बोलता येणे, भूक वाढणे, बॉडीची एनर्जी लेवल वाढणे. ਔਰ ਆਪਣੇ ਭਰਾ ਨਾਲ ਮਿਲਾਉਣ ਜਾ ਰਿਹਾ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ ਆਪਣੀ ਪੂਰੀ ਫੈਮਿਲੀ ਨੂੰ ਇਹਨੂੰ ਯੂਜ਼ ਕਰਵਾਇਆ ਔਰ ਪੂਰੀ ਫੈਮਿਲੀ ਦੀ ਹੈਲਥ ਔਰ ਵੈਲਥ ਦੋਨਾਂ ਦੀ ਸਿਕਿਉਰਿਟੀ ਦੇ ਲਈ ਉਹਨੂੰ ਯੂਜ਼ ਕੀਤਾ ਤੇ ਭਰਾ ਨੇ ਮੈਨੂੰ ਇੱਕ ਆਪਸ਼ਨ ਦਿੱਤੀ ਤੇ ਮਿਸਟਰ ਮੌਕਸੀ ਹੈ ਸਾਡੇ। ਨਮਸਕਾਰ ਜੀ, ਅਮਰੀਕਾ ਤੋਂ ਮੈਂ ਯੂਐਸ ਤੋਂ ਆਇਆ। ਮੇਰੀ ਫੈਮਿਲੀ ਸਾਰੀ ਇੱਥੇ ਹੀ ਹੈ। ਜਦੋਂ ਦਾ ਬ੍ਰਦਰ ਨੇ ਗਾਈਡ ਕੀਤਾ ਸਾਨੂੰ, ਸਾਰੀ ਫੈਮਿਲੀ ਨੂੰ ਬਹੁਤ ਪ੍ਰੋਬਲਮ ਸੀਗੀਆਂ ਤੇ ਇਹਨਾਂ ਨੇ ਕਿਹਾ ਇੱਕ ਵਾਰੀ ਟਰਾਈ ਕਰਕੇ ਦੇਖੋ ਚੀਜ਼, ਤੇ
ਪਹਿਲਾਂ ਸਾਨੂੰ ਲੱਗਿਆ ਵੀ ਨਾਰਮਲ ਕੋਈ ਮੈਡੀਸਨ ਹੈ ਇਹ ਉਹ ਹੈ, ਪਰ ਅਸੀਂ ਕਿਹਾ ਚਲੋ ਇੰਨੇ ਪੈਸੇ ਹੋਰ ਵੀ ਖਰਚਦੇ ਆ ਤੇ ਆਪਣੀ ਸਿਹਤ ਲਈ ਕੁਝ ਨਈ ਚੀਜ਼ ਆ ਤੇ ਟਰਾਈ ਕਰਕੇ ਜ਼ਰੂਰ ਦੇਖਣਾ ਚਾਹੀਦਾ। ਪਰ ਜਦੋਂ ਮੇਰੀ ਮਦਰ ਨੇ ਟਰਾਈ ਕੀਤਾ ਤੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਇੰਨਾ ਆਰਾਮ ਮਿਲਿਆ ਕਿ ਮੁੜ ਕੇ ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਅਸੀਂ ਸਾਰੀ ਫੈਮਿਲੀ ਲਗਭਗ 2 ਮਹੀਨੇ ਤੋਂ 3 ਮਹੀਨੇ ਹੋ ਗਏ ਆ ਕੰਟੀਨਿਊਸਲੀ ਉਸ ਚੀਜ਼ ਨੂੰ ਯੂਜ਼ ਕਰਦੇ ਆ ਰਹੇ ਆ। ਤੁਹਾਡੀ ਮਦਰ ਨੂੰ ਕੀ ਪ੍ਰੋਬਲਮ ਸੀ? ਮੇਰੇ ਮਦਰ ਨੂੰ ਜੀ ਸ਼ੂਗਰ ਬਹੁਤ ਜ਼ਿਆਦਾ ਰਹਿੰਦੀ ਹੈ, 2 ਟਾਈਮ ਇਨਸੂਲਿਨ ਲੈਂਦੇ ਸੀ। ਜਦੋਂ ਦੀ ਉਹ ਪਾਊਚ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤਾ ਮਦਰ ਨੇ, ਉਹਨਾਂ ਦੀ ਇਨਸੂਲਿਨ ਬੰਦ ਹੋ ਗਈ, ਇਵਨ ਦੋ ਮੈਡੀਸਨ ਟੈਬਲੇਟ ਤੱਕ ਬੰਦ ਹੋ ਗਈ। ਤੇ ਸਿਸਟਰ ਨੂੰ ਕੀ ਰਿਜ਼ਲਟ ਮਿਲੇ ਆ? ਸਿਸਟਰ ਨੂੰ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੁਝ ਲੇਡੀਜ਼ ਪ੍ਰੋਬਲਮ ਸੀ, ਹਾਰਮੋਨਲ ਇਨਬੈਲੈਂਸ ਸੀ। ਹਾਂ, ਤੇ ਉਹ ਜਦੋਂ ਦੇ ਉਹਨਾਂ ਨੇ ਮੈਡੀਸਨ ਲੈਣੀ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤੀ ਆ ਤੇ ਉਹ ਜਿੰਨੀਆਂ ਦਵਾਈਆਂ ਸੀ ਉਹਨਾਂ ਦੀ ਉਹ ਵੀ ਬੰਦ ਹੋ ਗਈਆਂ ਤੇ ਪਲੱਸ એનર્ਜੀ ਡਬਲ ਹੋਈ ਉਹਨਾਂ ਦੀ। ਥੈਂਕ ਯੂ, ਵੈਰੀ ਗੁੱਡ। ਔਰ ਦੋਨੇ ਸਿਸਟਰ ਇਹਨਾਂ ਨੇ ਵੀ ਯੂਜ਼ ਕੀਤੇ ਆ? ਮੈਂ ਵੀ ਯੂਜ਼ ਕੀਤਾ ਜੀ। ਮੇਰਾ ਆ ਕੇ ਇੱਥੇ ਇਮਿਊਨ ਸਿਸਟਮ ਬਹੁਤ ਖਰਾਬ ਹੋ ਗਿਆ ਸੀ, ਜਿੱਦਾਂ ਪਾਣੀ ਵਗੈਰਾ ਸੀ ਆ ਕੇ ਸੂਟ ਨਹੀਂ ਕਰਦਾ, ਬਾਹਰੋਂ ਆਉਂਦੇ ਆ ਪੀਂਦੇ ਆ, ਤੇ ਇਹਨਾਂ ਨੇ ਕਿਹਾ ਤੁਸੀਂ ਟਰਾਈ ਕਰੋ, ਸਿਰਫ 1 ਮਹੀਨਾ ਪਹਿਲਾਂ ਖਾ ਕੇ ਦੇਖੋ। ਤੇ ਫਿਰ 1 ਮੰਥ ਟਰਾਈ ਕੀਤੀ ਉਹ, ਤੇ ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੇਰੀ ਸਾਰੀ ਇਮਿਊਨ ਸਿਸਟਮ ਉਹ ਸਭ ਕੁਝ ਠੀਕ ਹੋ ਗਿਆ। ਤੇ ਜਿਹੜੇ ਲੋਕ ਇਹ ਸਾਰੇ ਵੀਡੀਓ ਦੇਖ ਰਹੇ ਆ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਤੁਸੀਂ ਕੀ ਸੁਜੈਸਟ ਕਰ? ਮੈਂ ਦੇਖੋ ਮੈਸੇਜ ਤਾਂ ਕੀ ਦੇਣਾ ਹੈ, ਜੋ ਗੱਲਾਂ ਹੀ ਕਹਿਤੀਆਂ ਸਿਆਣੇ ਲੋਕ ਹੈ ਉਹ ਆਪ ਹੀ ਸਮਝ ਜਾਣਗੇ Thank you, ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਇਹ ਚੀਜ਼ ਲੈਣੀ ਚਾਹੀਦੀ ਹੈ। ਤੇ ਦੋਸਤੋ ਇਹਨਾਂ ਦੇ ਜਿਹੜੇ ਫਾਦਰ ਸਾਹਿਬ ਆ, ਉਹਨਾਂ ਨੇ ਪਹਿਲਾਂ ਫਸਟ ਆਫ ਆਲ 5 ਪਾਊਚ ਸਾਡੇ ਤੋਂ ਲਏ ਸੀਗੇ, ਉਹਨਾਂ ਨੇ ਰਿਜ਼ਲਟ ਲਿਆ, ਲੇਕਿਨ ਉਹਨਾਂ ਨੇ 1 ਮਹੀਨੇ ਦੀ ਵੇਟ ਕੀਤੀ ਮੌਕਸ ਦੀ। ਮਿਸਟਰ ਮੌਕਸ ਜੀ ਅਮਰੀਕਾ ਤੋਂ ਆਏ, ਫਿਰ ਇਹਨਾਂ ਨੇ ਆਪਣੀ ਮਦਰ ਵਾਸਤੇ ਸਾਡੇ ਤੋਂ ਫਾਈਟੋਵਿਜ਼ ਲੈ ਕੇ ਉਹਨੂੰ ਯੂਜ਼ ਕਰਨਾ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤਾ ਤੇ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਰਿਜ਼ਲਟ ਮਿਲੇ। ਔਰ ਇਹਨਾਂ ਦੇ ਫਾਦਰ ਸਾਹਿਬ ਦਾ ਵੀ ਰਿਜ਼ਲਟ ਆ, ਉਹ ਵੀ ਦੱਸੋ ਸਰ। ਤੇ ਮੇਰੇ ਫਾਦਰ ਸਾਹਿਬ ਦੇ ਘੱਟੋ ਘੱਟ 6-7 ਸਾਲ ਤੋਂ ਦਾਗ ਪੈ ਗਏ ਸੀ ਇੰਨੇ ਪੂਰੀ ਬੋਡੀ ਤੇ ਬਲੈਕ ਕਲਰ ਦੇ, ਔਰ ਉਹਨਾਂ ਨੇ ਬਹੁਤ ਸਾਰੀਆਂ ਮੈਡੀਸਿਨਸ ਟ੍ਰੀਟਮੈਂਟ ਕਰਾਏ, ਉਹ ਕਦੇ ਨਹੀਂ ਉਹਨਾਂ ਦਾ ਠੀਕ ਹੋਇਆ, ਉਦਾਂ ਦੇ ਉਦਾਂ ਹੀ। ਤੇ ਬੋਡੀ ਦੇ ਉੱਪਰ ਰੈਸ਼ੇਸ, ਖਾਰਿਸ਼ ਦੀ ਪ੍ਰੋਬਲਮ ਬਹੁਤ ਸੀ। ਉਹਨਾਂ ਨੇ 15 ਦਿਨ ਇਹ ਮੈਡੀਸਿਨ ਯੂਜ਼ ਕੀਤੀ ਤੇ 15 ਦਿਨਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਉਹ ਜਿੰਨੇ ਡਾਰਕ ਸੀ ਉਸ ਤੋਂ ਅੱਧੇ ਤੋਂ ਵੀ ਅੱਧੇ ਰਹਿ ਗਏ ਤੇ ਹੁਣ ਤਾਂ ਤਕਰੀਬਨ ਖਤਮ ਹੀ ਹੋ गए हो। थँक यू सर, थँक यू सर। ओके, सो नमस्कार, माझं नाव अभिषेक मावडे, मुंबईवरून मी बिलॉंग करतोय। पहिले मला जो प्रॉब्लेम आहे तो सांगतो तुम्हाला की मी एक ब्लाइंड पर्सन आहे, मला रेटिनाचा प्रॉब्लेम आहे। मला मुंबईचे जेवढे पण टॉपचे डॉक्टर्स आहेत त्यांनी सांगितलं की माझा जो प्रॉब्लेम आहे रेटिना, त्याच्यामुळे माझी नजर कमी होत जाणार आहे। पण आता गेल्या महिन्याभरापासून लाईक 30 दिवस झाले मी फायटेवज नावाचं प्रॉडक्ट घेतोय, ह्याच्यामुळे मला माझी जी नजर आहे ती मला इम्प्रूव्ह झाल्यासारखी वाटते। कारण सुरुवातीला मला कुठली पण गोष्ट जर का कुठली पण काय म्हणजे छोट्या छोटी गोष्ट जर का मला समजायची नाही किंवा कळायची नाही, की एकदम त्याला जवळ जाऊन मला कळायचं की एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती उभी आहे। दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्या पण वस्तूला किंवा माणसाला जरी मला त्याचा मला कळण्यासाठी मला तिथे त्याला ठोकर लागूनच मला समजत होतं की काहीतरी ऑब्जेक्ट आहे। प्लस मला कुठली पण गोष्ट मला का वाचायची असते ती एकदम जवळ घेऊन, डोळ्याच्या एकदम जवळ घेऊन मला वाचायला लागत होती। आज त्याच्यामध्ये अंतर आहे, मी एक अंतर घेऊन काम करतोय। प्लस मुख्य गोष्ट म्हणजे मला प्लॅटफॉर्मचं जे इंडिकेटर आहे ते मला अजिबात कळत नव्हतं, फक्त मी जाऊन ट्रेन पकडायचो। पण आता मी स्वतः ते वाचतो कुठल्या प्लॅटफॉर्मवर कुठली ट्रेन लागलेली आहे आणि ते कुठल्या मिनिटावर लागले आणि एक्झॅक्टली कुठली ट्रेन लागली ते अक्षर आता मला समजायला लागलेलं आहे। प्लस आता मला जजमेंट यायला लागलंय की कुठला व्यक्ती कुठल्या अंतरावरती आहे, कारण गर्दीमध्ये मी एकदम घाबरून जायचो, गोंधळून जायचो आणि मला भीती वाटायची, त्याच्यामुळे मी शक्यतो प्रवास हा टाळायचो। पण फायटेवेज घेतल्यानंतर मी आज स्वतःचा प्रवास स्वतः करतोय, कॉन्फिडेंटली करतोय आणि मुख्य गोष्ट म्हणजे स्वतःच्या गोष्टी स्वतः करतोय, ह्याच्यासाठी मी कोणावरती आणि कुठल्याही गोष्टीवरती KV Rao, and my age is 77 years. But the past 25 years I have been suffering from varicose veins, and I tried various means to avoid it. But the doctors whom I visited told me that you require more than 100 surgeries, and also the cost will be quite high. But on the recommendation of Mr. Avinash of Nasbus company, I took this Phytovis, and you believe it or not, within 30 days I found a lot of improvement and also a reduction in my varicose veins. ನಾನು ಇದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಬೇಕಾದ್ರೆ ರೆಕಮೆಂಡ್ ಮಾಡ್ಬೋದು, ಇದು ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯದು ವೆರಿಕೋಸ್ ವೆನ್ಸ್ಗೆ. ಫರ್ದರ್ ದ ಅದರ್ ಬೆನಿಫಿಟ್ಸ್ ವಿಚ್ ಐ ಹ್ಯಾವ್ ಅಬ್ಸರ್ವ್ಡ್ by taking this product is I am totally charged and energetic throughout the day, and I recommend this to everybody. मैं एक एक्सपीरियंस शेयर करना चाहता हूँ। दिवाली के टाइम पे मेरे ताऊ जी को ब्लड कैंसर डायग्नोज हुआ था। सो उनको अच्छा, जी 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 हाँ याद आया मेरे को। हाँ 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 हाँ, ब्लड कैंसर, माय गॉड।
और जी, वो जी। डॉक्टर ने उनको बोल दिया था कि इनका चांस ना अब बचने के है ही नहीं। हाँ जी सर, 1 हफ्ते तक उनका एक्चुअली में प्लेटलेट्स डाउन हुआ था, तो उनका प्लेटलेट्स आ गया था 16,000 और हमने उनको 1 हफ्ते तक प्लेटलेट्स वगैरह दिया, लेकिन उनका जो प्लेटलेट्स था वो इंक्रीज नहीं हो रहा था। मतलब वो 16 से 19,000 के बीच में ही रेडिएट कर रहा था। तो फिर 1 हफ्ते बाद डॉक्टर ने बोला कि इनका बोन मैरो ट्रांसप्लांट होगा और इनको राजीव गांधी कैंसर हॉस्पिटल के लिए उन्होंने रेफर किया। तो फिर उसी टाइम हमारे पास ये फाइटोविस जस्ट आया ही था। जी। तो मैंने उनको ये प्रोडक्ट बाय किया और उनको हमने ये रेकमेंड किया और इतने बिलीव के साथ हमने ये दिया था कि मैंने उनकी कैंसर की वो दवाइयां भी बंद करा के सिर्फ मैंने उनको बोला कि आप ये खाओ, क्योंकि इसके बारे में हमने पढ़ा था और जो नॉलेज लिया था, तो मुझे पता था ये डेफिनेटली सेल्स पे काम करेगा, क्योंकि ब्लड सेल्स में ये काम कर रहा था। और उनको कल पूरे 2 महीने हो चुके हैं। जी। जो कि डॉक्टर ने उनको मतलब जवाब ही दे दिया था। और बोन मैरो ट्रांसप्लांट एक ऐसी चीज है जिसको मतलब 40 से 50 लाख रुपए का खर्चा होता है, और ये एक इजी चीज भी नहीं है कि एकदम ही हम एक्शन ले पाए उस पे। तो मैंने ये दवाई उनको देना स्टार्ट किया और उसके बाद मैंने सर को भी बताया था कि 11 दिन के बाद उनका जो प्लेटलेट था वो 1,77,000 हो गया था, रिपोर्ट कराई थी हमने। हाँ, जबकि रिपोर्ट्स कोई अवेलेबल है। मेडिसिन जी, जबकि कोई मेडिसिन नहीं ली थी हमने। उसका जो कैंसर की वो ले रहे थे, सिर्फ और सिर्फ फाइटोविस चल रहा था उनका। और कल उनका पूरा 60 डेज कंप्लीट हुआ है और अभी मतलब मंडे को उनका आज रिपोर्ट होना था, लेकिन दिल्ली में लॉकडाउन है और मैं गुवाहाटी में हूँ। तो अभी मेरा सुबह पापा से बात होता है, तो कल जाएंगे वो हॉस्पिटल में उनका रिपोर्ट कराने के लिए, और मैं डेफिनेटली वो रिपोर्ट शेयर करूंगा। लेकिन मतलब जहां तक हमें लगता है, क्योंकि अभी वो एकदम फिट है, मतलब मार्केट जाना आना खाने में भी वाह। कोई प्रॉब्लम नहीं, क्योंकि उनको ब्लीडिंग भी हो गया था मुंह से और नाक से। तो वो जब से फाइटोविज लिया तब से लेकर आज तक कोई ब्लीडिंग नहीं हुआ। और मैं उनसे 4 बार मिलने भी गया था। तो अभी मैं गुवाहाटी में आया हुआ हूँ, तो उनसे मेरा मुलाकात नहीं हुआ, लेकिन फोन पे डिस्कशन हुआ था। तो अभी मंडे